महिला सक्षमीकरण आणि प्रेरणादायी विचाराच्या कालच्या भागामध्ये आपण महिला सक्षमीकरण हे पाहिलं. तर आजच्या भागामध्ये पाहणार आहोत महिला सक्षमीकरणाची गरज. खरंच महिला सक्षमीकरणाची गरज आहे का? तर हो, महिला सक्षमीकरणाची नितांत गरज आहे. घर कामापासून ते चंद्रावर जाण्यापर्यंत गगनभरारी घेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. हे जरी खरं असलं तरी अजूनही समाजामध्ये म्हणावं तसं महिला सुरक्षित नाहीये. सुशिक्षित घरातही महिला सुरक्षित नाहीये, हे चित्र आपल्याला समाजात दिसून येते. आणि म्हणूनच आपल्याला महिला सक्षमीकरणाची गरज आहे असं मला वाटते. महिला सक्षमीकरण करण्यासाठी काय करायचं आहे? पहिलं आहे स्त्री पुरुष समानता, दुसरं आहे स्त्रीचा आत्मविश्वास, तिसरं आहे स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन, चौथा आहे स्त्रीला सामाजिक परिवर्तन, पाचवा आहे स्त्रीची निर्णय क्षमता, सहावा आहे स्त्रीला राष्ट्रीय प्रगती पथावर सन्मान. स्त्री पुरुष समानता, आपण पहिल्या मुद्द्याचा अभ्यास करू. स्त्री पुरुष समानता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता अधिकार हा दिलेला आहे. तो कागदावर आहे, पण प्रत्यक्षात आहे का? अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणूनच आपल्याला महिला सक्षमीकरणाची गरज आहे आणि स्त्री पुरुष समानतेची गरज आहे. जेव्हा स्त्री पुरुष समानता होईल तेव्हा मला वाटते महिला सक्षमीकरण व्हायला वेळ लागणार नाहीये. दुसरी गोष्ट आहे स्त्रीला आत्मविश्वास आणि स्वाभिमान. स्त्रीचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढवायचा असेल तर तिला सर्वप्रथम तिच्या विचारांना, तिच्या निर्णय क्षमतेला, तिला प्रत्येक कार्यात सहभागी करून घेण्याला आपण पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी तिच्या सोबत घडतील तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढेल आणि जेव्हा तिचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तिचा स्वाभिमान नक्कीच वाढेल आणि ती स्वाभिमानाने ठामपणे बोलू शकेल असं मला वाटतं. राहिला प्रश्न स्त्रीच्या स्वावलंबनाचा. स्त्रीला स्वावलंबी करण्यासाठी सर्वात प्रथम स्त्रीला आर्थिक व्यवहार हे समजून सांगितले पाहिजेत. ते आर्थिक व्यवहार समजून सांगण्यासाठी काय करावं लागेल? तर बचत गटाच्या माध्यमातून, लोन घेण्याच्या माध्यमातून, बँकेमार्फत आणि घरातील छोट्या मोठ्या व्यवहारातून तिला पैशाच्या व्यवहारामध्ये गुंतवणुकीचाही सल्ला घेणं आणि तिला त्या व्यवहारामधनं ज्या कळत नाही त्या गोष्टी समजून सांगणं आणि ते समजून सांगितल्यानंतर तिला निर्णय क्षमता घ्यायला लावणं, तिचा आत्मविश्वास वाढवणं. जेव्हा ती स्वतः विचार करेल आर्थिकदृष्ट्या तेव्हा ती नक्कीच प्रबळ होईल आणि हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन तिला महिला सक्षमीकरणाचा एक ठामपणे विचार असू शकेल, जो की महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त असेल असं मला वाटतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे कौटुंबिक विकास. कालच्या भागामध्ये आपण तेही पाहिलेलं आहे की कौटुंबिक विकास. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की एक स्त्री सुशिक्षित झाली तर एक कुटुंब शिकतं आणि एक कुटुंब शिकलं तर एक समाज शिकतो आणि एक समाज शिकला तर एक राष्ट्र शिकतं. म्हणून तिला सन्मानाने स्थान देणं आणि कौटुंबिक व्यवहारामध्ये तिला गुंतवून तिला सहभाग घेणं हेही महिला सक्षमीकरणाचा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यासाठी वेळ लागणार नाहीये. चौथा आहे सामाजिक परिवर्तन. जेव्हा ह्या गोष्टी होत जातील तेव्हा स्त्री स्वावलंबनाने, आत्मविश्वासाने, कौटुंबिक विचाराने आणि स्त्री पुरुष समानता या सगळ्याच गोष्टीमुळे ती समाजामध्ये ठामपणे बोलू शकेल. सगळ्यांच्या समोर ती आपले विचार मांडायला घाबरणार नाहीये, तिच्या मनात संकोच राहणार नाहीये. ती आत्मविश्वासाने बोलू शकेल आणि जेव्हा ती आत्मविश्वासाने बोलेल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल असं मला वाटते. महिला सक्षमीकरण सामाजिक दृष्ट्या जर बघितलं तर महिला सक्षमीकरणामध्ये हुंडाबळी असेल, बालमजुरी असेल, बाल बाल अत्याचार असतील
अंधश्रद्धा असतील आणि महिलावरील छोटे छोटे जे काही अन्याय आहेत त्यांना नक्कीच आळा बसेल. कारण ती या सगळ्या स्त्री पुरुष समानता, स्वावलंबन, आत्मविश्वास, कौटुंबिक, सामाजिक ह्या ज्या गोष्टी तिला आत्मसात केलेल्या असतील त्याच्यामुळे ती तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला नक्कीच दाद देईल. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती आवाज उठवेल आणि जेव्हा हे आवाज उठवायला सुरू करेल तेव्हा अत्याचार होणंही बंद होईल आणि महिला सक्षमीकरणही होईल असं मला वाटते. आणि हे सगळं होत असताना तिने घेतलेल्या निर्णय क्षमतेला जेव्हा पुरुषांनी पाठिंबा दिला तर तिला महिला सक्षमीकरण होण्यास काहीही वेळ लागणार नाही. म्हणून मला वाटते की तिची निर्णय क्षमता हे दररोजच्या व्यवहारातून, दररोजच्या अनुभवातून, हे छोट्या छोट्या विचारातून तिने मांडलेल्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा हे होईल तिची निर्णय क्षमता वाढेल आणि हे सगळं करण्याचं काम हे एका समाजाचं आहे. खऱ्या अर्थाने समाज म्हणजे आपण, म्हणून ते काम महिला सक्षमीकरणाचं काम हे आपलंच आहे असं मला वाटते. जेव्हा हे सगळं काही होईल, स्त्री पुरुष समानता असेल, थोडक्यात काय सांगायचं तर प्रत्येक मुद्दा हे एकमेकावर अवलंबून आहे असं मला. तिचा आत्मविश्वास वाढेल, जेव्हा तिचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा ती स्वावलंबी बनेल, जेव्हा ती स्वावलंबी बनेल तेव्हा कुटुंब सक्षम होईल, जेव्हा तिचं कुटुंब सक्षम होईल तेव्हा तिचा निर्णय तिला योग्य आहे हे तिला स्वतःला जाणवेल. आणि हे सगळं करत असताना महिला सक्षमीकरणाचा सगळ्यात मोठा प्रभाव हे राष्ट्राच्या प्रगतीवर होईल असं मला वाटते. कारण जेव्हा ती स्वावलंबी होईल, आर्थिकदृष्ट्या व्यवहार करेल, चार माणसांमध्ये बोलेल, तिचं मत मांडेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या प्रगतीपथावर महिला सक्षमीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे असं होईल. मला एकच सांगायचे, वरील सगळ्या मुद्द्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी महिला सक्षमीकरण होणं खरंच गरजेचं आहे. आणि जेव्हा महिला सक्षमीकरण होईल तेव्हा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वांगीण विकास झाला तरच राष्ट्र हे प्रगतीपथावर जाईल असं मला वाटतं. धन्यवाद.